जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोतेजनो, आपणा सर्वांचे चैतन्य आत्मन या यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या ना कोणत्या तरी संकल्पाने करीत असतो. त्याचप्रमाणे आम्हीही येणारे नवीन वर्ष 2026 ची सुरुवात एका संकल्पाने करू इच्छितो आणि तो संकल्प म्हणजे समर्थ लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे वाचन करण्याचा. या ग्रंथ वाचनाचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. श्री दासबोध या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे सप्ताह पद्धतीचा अवलंब करून आपण या ग्रंथाचे दररोजचे वाचन करणार आहोत. वाचनाची सुरुवात आपण नमनाचे 8 श्लोक वाचन करणार आहोत. तदनंतर मनाचे 13 श्लोक आपण म्हणणार आहोत आणि त्यानंतर श्री दासबोध या ग्रंथात एकूण 20 दशकं समर्थांनी वर्णिलेली आहेत आणि प्रत्येक दशकात 10 समास आहेत. तर दररोज आपण एका दशकातील एक समास वाचून पूर्ण करणार आहोत. तदनंतर समर्थांनी ग्रंथ वाचनाची फलश्रुती 20 दशक समास 10 ओवी क्रमांक 26 ते 37 या दरम्यान वर्णिलेली आहे. ह्या 12 ओव्यांचं आपण वाचन करणार आहोत. नंतर श्री दासबोध या ग्रंथाची आपण आरती करणार आहोत व तदनंतर श्री समर्थांनी लिहिलेल्या श्लोकांपैकी 4 श्लोकांचे वाचन करून आपण दररोजच्या या वाचन व श्रवणाची सांगता करणार आहोत. आता दररोज या ग्रंथाचे वाचन व श्रवण यांचा होणारा आपल्याला लाभ पुढील प्रमाणे. आपले ग्रंथ वाचनातील व श्रवणातील सातत्य कायम राहील. आपण सार्थ श्री दासबोध हा समर्थ लिखित ग्रंथ जसाच्या तसा वाचणार आहोत. एकही बाहेरचा शब्द वा अर्थ यात समाविष्ट नसेल, की जेणेकरून समर्थांनी लिहिलेल्या या महान ग्रंथाचे वाचन व श्रवण जसेच्या तसे आपणाकडून होईल. दररोज आपण नमनाचे व मनाचे तेच श्लोक म्हणणार आहोत, की जेणेकरून ते आपल्या अंतर्मनात लवकरात लवकर जातील व आपलं जीवन सर्वार्थाने सुखी, आनंदी, यशस्वी व समाधानी करतील. तर अशी ही आपली दररोजची 20 ते 24 मिनिटाची श्रवण व वाचन साधना आपणाकडून घडून येईल. चला तर मग आपण या महान ग्रंथाचे वाचन व श्रवण करूया. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.